सो आपण ट्रिग्नोमेट्रीपासून सुरू करूया. जे बोर्ड क्वेश्चन पेपर आहे त्यातला नोव्हेंबर 2020चा हा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? अ स्ट्रेट रोड लीड्स टू द फूट ऑफ द टॉवर ऑफ हाईट 48 मीटर. एक टॉवर आहे ज्याची हाईट 48 मीटर आहे. तिथे त्याच्यासमोर एक स्ट्रेट रोड आलेला आहे. तो लीड्स टू तिथे येऊन त्या रोड तिथे काय होतं एंड होतो आहे कुठे? ह्या बिल्डिंगच्या पायथ्याशी. सो फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर म्हणजे बिल्डिंगच्या टॉपवरती आपण उभं राहिलेलं आहे. द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ द टू कार्स स्टँडिंग ऑन द रोड आर 30 डिग्री अँड 60 डिग्री रिस्पेक्टिवली. त्या बिल्डिंगच्या टॉपला उभारल्यानंतर आपण खाली ज्यावेळी पाहू तो अँगल ऑफ डिप्रेशन बनतो. सो अँगल ऑफ डिप्रेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी? ॲट 30 डिग्री अँड 60 डिग्री दोन कार उभ्या आहेत. एक 30 डिग्रीवरती आणि एक 60 डिग्रीवरती. 30 डिग्री अँडवरती. सो फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू कार्स. सो नोव्हेंबर 2020चा आहे. रूट 3ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेमचं ॲन्सर काय आहे ते पाहू. सो काय सांगितलं प्रश्न बनवले बघू आपण. सो ही टॉवर आहे ज्याची हाईट 48 मीटर आहे. जसं त्यांनी एक्सप्लेन केलं आपल्याला पहिल्यांदा की इथे काय सांगितलेलं आहे? स्ट्रेट रोड लीड्स टू द फूट ऑफ द टॉवर ऑफ हाईट 48 मीटर. सो ही टॉवर आहे त्याची हाईट 48 मीटर आहे. त्याच्या टॉपला उभं राहिल्यानंतर आपण ज्यावेळी खाली बघतो ते अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात त्याला. बरोबर आहे. सो अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्रीवरती सी ॲट पॉईंट सीवरती कार उभी आहे अँड ॲट पॉईंट डी इथे एक कार उभी आहे. सो अँगल सी वरती अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री बनतो आणि अँगल डी वरती अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री बनतो. सो दोन कार उभे आहेत. सो फाइंड द डिस्टन्स बिटवीन. ह्या दोन कारमधला डिस्टन्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. डिस्टन्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. सो ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे? याचा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. सो समजा हा डिस्टन्स आपण एक्स मानला. लेट एक्स बी द डिस्टन्स बिटवीन द टू कार्स. सी आणि डीच्यामध्ये जी कार उभे आहे तिथे डिस्टन्स 1 सेंटीमीटर असं मानू एक्स. सो हाईट ऑफ द टॉवर किती दिलेली आहे? हाईट ऑफ द टॉवर ए बी इज 48 मीटर दिलेली आहे. येस. सो इन ट्रायंगल ए बी सी. पहिला ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल ए बी सी. बरोबर आहे. हा इथे परपेंडिक्युलर असणार का? कारण ट्रिग्नोमेट्री ॲप्लिकेबल ओनली फॉर राईट अँगल्स. सो हा परपेंडिक्युलर इथं बनतो टॉवरशी. सो इन ट्रायंगल ए बी सी tan 30 डिग्री. tan 30 डिग्री आपल्याला माहिती आहे. tan 30 इज वॉट? tan 30 इज ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. सो ऑपोजिट साईड काय आहे? tan 30ची ऑपोजिट साईड आपली बी सी अपॉन ए बी. बी सी अपॉन ए बी. सो tan 30 काय असतो? 1/√3. आपल्याला माहिती आहे tan 30ची व्हॅल्यू 1/√3 चार्टप्रमाणे इज इक्वल टू सी बी. सी बी आपल्याला काढायचं आहे अँड ए बी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ए बी किती आपला हाईट ऑफ द टॉवर इज 48 आहे. सो ती पुट केली आपण. येस. सो नेक्स्ट बघू आपण. सी बी इज इक्वल टू 48/√3 मीटर आली. बरोबर. एवढी हाईट झाली त्याची. त्याला त्याला इक्वेशन नंबर 1 दिला आपण. नाव नेक्स्ट आपण ट्रायंगल ए बी डीमध्ये बघू. ट्रायंगल ए बी डी कुठला ट्रायंगल आला आता? ट्रायंगल ए बी डी हा मोठा ट्रायंगल आला. त्याचा अँगल ऑफ डिप्रेशन किती बनलेला आहे? 60 डिग्री बनलेला आहे. सो त्यामध्ये पण tan 60 इज इक्वल टू डी बी. ओके. कम्प्लीट हा डी बी अपॉन ए बी. ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. येस. सो tan 60 इज इक्वल टू डी बी अपॉन ए बी इज इक्वल टू tan 60 आपल्याला माहिती आहे √3 असतो इज इक्वल टू डी बी अपॉन ए बी. आत्ताच आपण माहिती आहे हाईट ऑफ द टॉवर इज 48 आहे आपली. सो डी बी इज इक्वल टू हे 48 तिकडे गेले 48 इंटू √3. नाव फिगर. ओके. याला इक्वेशन नंबर 2 दिला होता. आता फिगरमध्ये काय सांगतो आपल्याला माहिती आहे बी डी. बरोबर आहे. हा बी डी जो आहे बी डी काय सांगतोय? बी डी इज नथिंग बट बी सी प्लस सी डी. सो वी राईट इट हिअर. बी डी इज इक्वल टू बी सी प्लस सी डी. सो बी डीची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे 48 इंटू √3. 48 इंटू √3 इज इक्वल टू बी सी सुद्धा आपण काढलेलं आहे 0.1 वरून 48/√3 प्लस सी डीला आपण एक्स मांडलेला आहे. येस. सो नेक्स्ट बघू आपण. एक्स इज इक्वल टू ओके 48/√3 हे इकडे गेले. सो 48√3 मायनस 48/√3 झाले. बरोबर आहे. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये √3 आहेत ते आपण ओके. एक्स इज इक्वल टू 48/√3 मायनस 48/√3. हे √3 आपण डिनॉमिनेटरमध्ये √3 काढून टाकण्यासाठी आपण √3 इंटू √3ने आपण काय केलं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला. सो 48√3 मायनस 48 इंटू √3 आणि √3 इंटू √3 हे झाले 3. सो 3 1 जा 3 3 1 जार 3 1 जा 3 1 रिमेनिंग 3 6 जार 18. तो 16 3 जार 48. तो आपण इथे क्लिअर केलं 16 48. सो 48√3 मायनस 16√3. यात √3 कॉमन काढले आपण. 48 मायनस 16 हे नथिंग बट
32 इंटू रूट थ्रीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे पहिल्यांदाच आपल्याला 1.73 इंटू 32. सो 173 इंटू 32 इज नथिंग बट आपण मल्टिप्लिकेशन केलं. 3 2 जार 6, 3 7 जार 3 2 जार 6, 3 7 जार 14, कॅरी 1, 2 3 जार 6, सॉरी 2 3 जार 6, 2 7 जार 14, कॅरी 1, 2 1 जार 2 प्लस 1 3, 346, 0 कम्स, 3 3 जार 9, 3 7 जार 21, कॅरी 2, 3 1 जार 3 प्लस 2 5. ॲडिशन केलं आपल्याला, ॲडिशन आलं 5536, 2 पॉईंट डेसिमल. सो 55.36 आपल्याला त्याचा काय मिळालेलं आहे कारमधला डिफरन्स. द डिस्टन्स बिटवीन टू कार्स इज नथिंग बट 55.36 मीटर. क्लिअर पहिला प्रॉब्लेम.